नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी सगळं काही घडलेला प्रकार, कारण तिच्या हातातून आता गोळी लागलेली आहे, ऐश्वर्याला हे कबूल करते, परंतु आणि किंतु करत असते. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, जानकी रणदेवे आता किंतु आणि पण याला काहीच महत्त्व उरलेलं नाही. तुम्ही ऐश्वर्यावर गोळी झाडली हे तुम्ही मान्य केलं आणि ते सर्व इथे रेकॉर्ड सुद्धा झालेलं आहे. त्यावरती जानकी म्हणते की नाही, हे बघा माझ्याकडून चुकून झाले. त्यावरती लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, जर तुम्हाला गोळी झाडायची नसती तर तुम्ही बंदूक रोखलीच नसती. त्या अर्थी तुम्ही बंदूक रोखली तर त्या अर्थी चुकून नाही तर हे ठरवून केलेलं आहे. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला खरं सांगते. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की जे खरं आहे खोटं आहे हे सर्व कोर्टामध्ये सिद्ध तर होईलच. आता मात्र आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. हे ऐकून आता ऋषिकेश, सौमित्र आणि जानकी ह्या तिघांना खूप मोठा धक्का बसतो. आता ऋषिकेश म्हणतो की काय, तर जानकी म्हणते की काय अटक. त्यावर आता लगेच ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येते. त्यानंतर आता इकडे अवंतिका केव्हाचा सौमित्र आणि जानकी वहिनी यांना फोन लावत असते, पण कोणी फोन उचलत नाही. तेव्हा अवंतिकाला, सुमित्राला, सारंग, नाना यांना खूप टेन्शन येते. अवंतिका म्हणते की अहो, केव्हापासून मी सौमित्राला फोन करते नाना, पण तो सुद्धा फोन उचलत नाही. वहिनी आणि दादा केव्हा येणार आहेत? त्यावरती नाना म्हणतात की अगं हे बघ, त्यांची चौकशी सुरू असेल म्हणून ते फोन उचलत नसतील. हे बघा, काळजी करू नका, आपण काही केलेलं नाही, मग घाबरायचं कशाला? त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की हो ना, काळजी करत नसताना सुद्धा आपल्या बरोबर हे सर्व घडत आहे. आणि हे बघा, सारखं सारखं मला आता तेच अगदी मनामध्ये विचार येत होते की नक्कीच जानकी आपल्यापासून काहीतरी लपवते, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहेत म्हणून. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हो ना आई, मला सुद्धा तेच वाटते, बहिणी काहीतरी आता डिस्टर्ब मध्ये आहेत. त्यावरती आता लगेच सुमित्रा विचारते की हो ना, माझं म्हणणं बरोबर आहे ना? आणि हे बघ, मला सुद्धा काहीतरी गडबड वाटत होती अवंतिका. आपल्या मागची ही इडापिडा कधी टळणार आहे कोण जाणे. देवा, काही कर, परंतु माझ्या लेकरांना या यातनेतून बाहेर काढ. आमच्यावरचं हे संकट आहे तर ते संकट टळून दे रे बाबा. आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश इकडे इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा साहेब, जानकी ठरून सुद्धा हे पाऊल नाही उचलणार हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तिच्यावरील जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला नाही तरी सुद्धा तुम्ही तिला अटक कसं करू शकतात? आणि हे बघा, मी खरंच जानकीला ओळखतो, जानकी कधी असं नाही करू शकणार. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्हाला मात्र आमचं काम करून द्या. आता यांनी यांचा गुन्हा मान्य केलेला आहे, त्यामुळे मात्र जानकी रणदेवे यांना सोडण्याचा प्रश्न येतच नाही असे इन्स्पेक्टर साहेब म्हणल्यानंतर आता जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच सांगते, मी ऐश्वर्याला खरंच मारलं नव्हतं. घाबरून माझ्या हातून अगदी चुकून गोळी सुटली आणि ती गोळी तिला लागली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हे बघा, हवं तर मात्र तुम्ही मायेला हे सर्व विचारू शकतात. हे सगळं घडलं तेव्हा माया सुद्धा तेथे होती. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की माया कोण? तर आता जानकी म्हणते की हो, हे जे काही घडलेलं आहे त्यावेळेस आता माया तेथे होती, कारण ऐश्वर्याने मात्र मायाच्या आईवडिलांना तेथे डांबून ठेवलं होतं. मायाच्या आईवडिलांना शोधण्यासाठी आम्ही सयाजी काकांचं प्रत्येक गोडाऊन शोधत होतो आणि त्यातील एका गोडाऊन मध्ये मात्र जेव्हा मी ऋषिकेशची फोनवर बोलत होते तेव्हा माया अचानक गायब झाली. आणि जेव्हा मी मायाला शोधायला आत गेले तर तेव्हा बघते तर काय, ऐश्वर्याने मायाच्या डोक्याला बंदूक लावलेली होती. आणि त्यावेळेस मी सुद्धा खूप घाबरले होते. तर मायाने मला खालची बंदूक उचलायला सांगितली आणि त्यावेळेस मी ती बंदूक उचलली, मायाचं ऐकलं आणि मी ऐश्वर्याला विनवणी करत होते की मायाला सोडून दे, बंदूक बाजूला घे. पण त्या ऐश्वर्याने ऐकलं नाही, तिने तर माझ्यावर बंदूक रोखली सर. आणि जेव्हा मात्र तिने माझ्यावर बंदूक रोखली होती तेव्हा मी खरंच खूप घाबरले होते आणि मी पॅनिक झाले होते. घाबरून बंदूक घट्ट धरली होती आणि चुकून मात्र माझ्या हातून बंदुकीचा ट्रिगर ओढला गेला आणि गोळीही निघाली. आणि ती गोळी सुटल्या क्षणी ती ऐश्वर्याला अगदी लागली. आणि हे बघा, खरंच मला मारायचा म्हणजे ऐश्वर्याला मारायचा माझा प्लॅन वगैरे हेतू वगैरे नव्हता. जे काही झालं ते सगळं चुकून झालेलं आहे. आणि हे बघा सर, हे सर्व काही घडत असताना मात्र मायाने सुद्धा बघितलेलं आहे, तुम्ही मायाला सुद्धा विचारू शकतात. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जेव्हा हे सर्व झालं त्यावेळेस माया तिथे हजर होती. तर त्यानंतर आता इकडे माया मात्र मकरनकडे आलेली असते आणि ती आता मकरनला म्हणते की अरे दादा, तुझी जानकी आहे तर ती अगदी पाण्यातून बाहेर मासा काढल्यानंतर त्याची जशी धडपड होते तशी मात्र ती तडफडत असणार आहे. माझ्या अगोदर मात्र ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली सुद्धा आणि ऐश्वर्याला वाचवले सुद्धा आणि माझ्या प्लॅनची तिने सगळी माती केलेली आहे. आणि आता मात्र ती सयाजीरावाच्या ताब्यातून नाही वाचू शकत. यावेळेस तिने माझ्याकडे कितीही मदतीची अपेक्षा केली, तीही तिने माझ्या पायावर डोकं फोडलं तरी सुद्धा मी तिला मदत नाही करणार. पण काही झालं तरी मला त्या ऐश्वर्याला संपवावं लागेलच, नाहीतर ती ऐश्वर्या आपल्याला संपेल. आणि दादा, मी तुला जे काही म्हणत आहे ते तुला कळतं ना? त्यानंतर आता इकडे जानकी मायाला फोन करायला घेते. आता मायाला फोन करते. माया जेव्हा आता अननोन नंबरवरून फोन पाहते
आणि तो फोन ती काही उचलत नाही. तेव्हा आता तो फोन कट करते तर जानकी पुन्हा फोन करते. माया तोपर्यंत इकडे दादा म्हणून मकरंदच्या जवळ येते आणि पुन्हा आता फोन वाजतोय. तेव्हा आता जानकी म्हणते की माया तू फोन का उचलत नाही. माया फोन उचल म्हणून जानकी आता अगदी फोनवर फोन करत असते आणि आता जानकीच्या जीवाची पूर्णपणे हाल होते, कारण केव्हाही माया फोन उचलेन. तेव्हा जानकी परत फोन करते. तेव्हा माया आता फोन उचलते आणि हॅलो असं म्हणते. त्यावरती मात्र आता लगेच ही माया विचारते की काय झालं. तर जानकी म्हणते की मी जानकी बोलत आहे माया हे बघ. तेव्हा आता माया म्हणते की जानकीताई बोला. आता मात्र लगेच जानकी म्हणते की अगं हे बघ मी पोलीस स्टेशनमधून फोन केलेला आहे, तू कुठे आहे सांग लवकर. त्यावरती आता माया म्हणते की मी आत्ता घरीच निघाले होते, काय झालं. तर आता लगेच जानकी म्हणते की हे बघ माया तू ताबडतोब इकडे पोलीस स्टेशनला निघून ये. आता पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर मायाला धक्का बसतो. ती घाबरतच विचारते की पोलीस स्टेशनला म्हणजे का. त्यावरती जानकी आता सांगायला सुरुवात करते की हे बघ मला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्यांनी आता सर्व काही चौकशी ते करत आहेत आणि तू सुद्धा आता लवकरात लवकर इकडे ये, कारण त्या दिवशी जे काही घडलेलं आहे तर ते सर्व सांगायचं आहे. तर त्यावरती मात्र आता माया म्हणते की अगं पण मी तिकडे कसं येऊ. जानकी म्हणते की अगं हे बघ माया तूच होती त्यावेळेस तिकडे, त्यामुळे तुला यावंच लागेल. जास्त वेळ वाया घालू नको, लवकरात लवकर ये, तू लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा आता माया म्हणते की हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी येते असं आता माया खोटं बोलते आणि फोन ठेवते. तिकडे जानकीला तर माया याची आशा लागलेली असते, परंतु माया मात्र आता काही जाणार नसते. जानकी सर्वांना सांगते की माया येत आहे, परंतु आता इकडे माया तर हसायला सुरुवात करते आणि माया आता मकरंदला म्हणत असते की हे बघ दादा ऐश्वर्या कितीही वाचली असतील तरी सुद्धा तू काळजी करू नकोस, कारण हरलेली बाजी आहे तर ती कशी जिंकायची हे तुझ्या बहिणीला चांगलंच कळतंय. आणि हे बघ दादा मी तुला दिलेला जो शब्द आहे तर तो पाळणार म्हणजे पाळणारच, किती काही झाले तरी शेवटी पाळणारच. त्यानंतर आता इकडे सयाजी डॉक्टरांवर हॉस्पिटलमध्ये खूप असा भयंकर चिडतो, कारण माझ्या पोरीला जे काही वाचण्याचे तू प्रयत्न करतो, परंतु तुझ्या ह्या हॉस्पिटलमध्ये मात्र आता हे बाहेरची लोक येतातच कशी ते मला सांग. तुझ्या माणसांचे डोळे फुटलेले आहेत का, नक्की काय झालं. त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा प्लीज शांत व्हा. त्यावरती सयाजी डॉक्टरांना धमकावतो की सयाजीने काय करायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही, जर माझ्या मुलीला काही झाले तर मात्र मी तुम्हाला जिवंत येथे गाडेल, म्हणून तो डॉक्टरांना धमक्यावर धमक्या देत आहे. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याला त्रास व्हायला सुरुवात होते. तर कावेरी काकू रडतच म्हणतात की डॉक्टर बघा हिला काय होतं, हिला त्रास होतो, डॉक्टर बघा ती असं का करते. म्हणून कावेरीचा जीव पूर्णपणे कासावीस होतो. तेव्हा आता सयाजीराव डॉक्टरांवरच ओरडतो की डॉक्टर अरे ती काय विचारते ते अगोदर उत्तर दे ना. तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणतात की अहो ते शुद्धीवर येत आहे, प्लीज तुम्ही बाहेर थांबा, आम्हाला आमचं काम करून द्या. आणि डॉक्टर घाईने नर्सला इंजेक्शन रेडी करायला सांगतात. सयाजी ऐकायला तयार नसतो. सयाजी म्हणतो की तिला नक्की काय झालं ते तरी सांगा. त्यावरती आता कावेरी काकू तर सयाजीला म्हणतात की अहो त्यांना चेक तर करून द्या. म्हणून आता सयाजी काकांना कावेरी हाताला धरून बाहेर नेते. त्यानंतर सयाजी कावेरी काकू बाहेर येतात. तर सयाजीचा माणूस आता शांत आहे तर तो मात्र सयाजीला विचारतो की मालक ताईंना काय झालं आहे, त्या शुद्धीवर तर येतील ना, काही होणार तर नाही ना त्यांना. तेव्हा आता डॉक्टर म्हणजे जे काही म्हणलेले आहे तर सयाजी आता लगेच रागाने म्हणतो त्या डॉक्टरला जगायची जर इच्छा असेल तर तो आपल्या आयुष्याला काही होऊन देणार नाही. तेव्हा आता हा शांत म्हणतो की डॉक्टरांचं नंतर बघता येईल, परंतु मालक अगोदर त्या रणदिव्यांचं काय करायचं ते सांगा. तेव्हा आता सयाजी त्या शांत्यावर ओरडतो की स्वतःच्या डोक्याने मात्र काही करू नका, कळले ना तुम्हाला आता सर्व. त्यावरती शांत म्हणतो की हे बघा मालक अशी संधी मात्र पुन्हा नाही मिळणार. त्यावरती सयाजी म्हणतो की मिळणार रे, अरे बाजार समितीचं इलेक्शन आहे तर ते तोंडावर आलेलं आहे, माझ्या पोरीवर त्यांनी गोळी झाडली, आता याचं भांडवल करून मी नाही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हरवलं आणि मी स्वतः नाही जिंकली तर मी सुद्धा नावाचा सयाजी नाही. आता हे सर्व कावेरी काकू ऐकतात. कावेरी काकू म्हणतात की अहो वेळ कसली आणि तुमच्या मनात काय नवीन विचार आहेत आणि हे सर्व बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. आता तर आपल्या लेकीसाठी तुमच्या जीवाचा आटापिटा होत होता आणि आता मात्र ती मरणाच्या दारात आहे हे माहिती असून सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारण सुचत आहे. त्यावरती आता सयाजी कावेरी काकूवर ओरडतो तरीच मी म्हंटल की अजून थोबाड का उचकलं नसेल. आणि हे बघा मला तुमच्यापेक्षा माझ्या पोरीची काळजी जास्त आहे, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. आणि हे बघा ती ठीक आहे, लवकरात लवकर ती बरी सुद्धा होणार आहे आणि त्या जानकीची बाजू घेण्याचं बंद करा, तिनेच आपल्या पोरीला हे जीवन मरणाच्या दारात आणून ठेवलेलं आहे, तिचं जगणं मी मुश्किल करतो, बघत राहा मी काय करतो आता. तेव्हा आता कावेरी काकू मनात म्हणतात की जानकी कधी असं नाही करू शकणार, ती वागणारच नाही असं, नक्की काहीतरी गडबड आहेच हे कावेरी काकूंच्या लक्षात येते. त्यानंतर आता इकडे माया ही लगेच आपला वेश वगैरे म्हणजे कपडे वगैरे बदलून आता इकडे इन्स्पेक्टर म्हणजे जेथे तिला बोलवलेलं आहे
पोलीस स्टेशनला येते आणि आता इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर म्हणते की हे बघा माझ्या आईवडिलांना त्या ऐश्वर्याने किडनॅप केलेला आहे आणि ती रणदिव्यांची सगळी माहिती माझ्याकडून घेत होती आणि हे बघा माझा नाईलाज होता, त्यामुळे मला सगळं काही आता तिला सांगावं लागत होतं आणि हे सगळं काही आमचं सुरू होतं तर ते जानकीताईंनी ओळखलं आणि मला पकडलं आणि आता मात्र जो झालेला प्रकार आहे तो सर्व आता माया मात्र पुन्हा इन्स्पेक्टर साहेबांना सांगते. त्यानंतर मात्र जानकीताई आणि मी मात्र माझ्या आईवडिलांना शोधायला निघालोत आणि तेथे गेल्यानंतर आता जो काही घडलेला प्रकार आहे की जानकीताईकडून चुकून गोळी झडली हे सर्व काही मात्र आता मायाही जानकीकडे बघत सांगत असते. आता हे सर्व ऐकून ऋषिकेश म्हणतो की साहेब तुम्ही बघितलंच ना, ऐकलंच ना, शेवटी हे सगळं काही जानकीच्या हातून चुकून झालेलं आहे. तर तिने अगदी मुद्दाम ही बंदूक नाही चालवली, प्लीज तुम्ही जानकीवर विश्वास ठेवा. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांचं इंटेन्शन जरी नसलं तरी सुद्धा त्यांनी गुन्हा मान्य केलेला आहे, त्यामुळे आता मायाकडे हात दाखवत म्हणतो की यांच्या साक्ष देण्याला काही उपयोग नाही. माया हे तुमच्या घरामध्ये राहतात, तुम्ही त्यांना आश्रय दिलेला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मात्र त्या माया खोटं बोलू शकतात. त्यावरती माया आता अगदी नाटक करत नाही म्हणते. जानकी म्हणते की हे बघा नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्ही जे काही सांगत आहे ते अगदी खरं आहे. त्यावरती आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही खरं बोला किंवा खोटं बोला, काही अगदी उपयोग होणार नाही, कारण तुमचं भवितव्य आहे केवळ आणि केवळ ऐश्वर्याच्या हातामध्ये आहे. त्या शुद्धीवर आल्यानंतर जर त्यांनी तुमचं नाव घेतलं तर त्यांनी स्वतःही सांगितलं की तुम्ही गोळी झाडली तर मात्र तुम्हाला अटक करावीच लागेल. आणि आता माया सुद्धा खूप घाबरते. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांच्या मोबाईलवर कॉल येतो. आता इन्स्पेक्टर फोन उचलतात आणि बोलतात की काय बोलतात, बरं ठीक आहे आम्ही लगेच येतो, कारण ऐश्वर्या शुद्धीवर आल्याचा तो फोन आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवल्यानंतर आता जानकीला आणि बाकी सर्वांना म्हणतो की तुमच्यासाठी गुड न्यूज आहे किंवा बॅड न्यूज आहे असं समजा, कारण ती ऐश्वर्या शुद्धीवर आली. जानकीला मात्र आणि बाकीच्यांना आनंद तर होतोच, परंतु ह्या मायाला आता धक्काच बसतो. आणि इन्स्पेक्टर साहेब आता जानकीला म्हणतात की जानकी रणदेवे तुम्ही देवाला प्रार्थना करा की ऐश्वर्याच्या तोंडातून तुमचं नाव नाही येणार म्हणून. हे बघा जोपर्यंत मात्र आता ह्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही दोघेही मुळशी सोडून कुठेही नाही जाऊ शकत. आणि आता जे काही रेकॉर्डिंग वगैरे करून घेतलेले आहे तर इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. तेव्हा जानकी आता अगदी शांत देवाला हात जोडते. त्यानंतर आता इकडे घरी सुमित्रा, अवंतिका, सारंग यांना सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं, कारण कोणी फोन उचलत नाही. सारंग आता मायाला फोन करतो आणि म्हणतो की आई माया सुद्धा फोन उचलत नाही. तर सुमित्रा म्हणते की बघा आपण इकडे काळजी करतोय, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही, एकही जण फोन नाही उचलत. त्यावरती आता नाना हे सुमित्राला शांत राहायला सांगतात. फोन येईल तू शांत हो बरं. आणि तेवढ्याच सारंगच्या मित्राचा फोन येतो आणि तो काहीतरी त्याला सांगतो आणि फोन ठेवतो. तेव्हा आता अवंतिका विचारते की कुणाचा फोन होता भाऊजी. तर सारंग म्हणतो की हे बघा नाना माझ्या मित्राचा फोन होता, कारण कोणीही फोन उचलत नव्हतं म्हणून मी त्याला चौकशी करायला सांगितली होती आणि त्याने असं सांगितलं की जानकी वहिनीला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घेऊन गेलेले आहेत आणि माया सुद्धा आता त्यांच्या सोबतच आहे. आता हे सर्व ऐकून नाना आणि अवंतिका हे सगळेजण म्हणतात की माया, आणि आता माया तिथे काय करत आहे बरं. तेव्हा आता अवंतिका म्हणते की ती वहिनी सोबत गेली असेल तिकडे. तेव्हा मात्र आता सारंग पुढे म्हणतो की नाना माझ्या मित्राने हे सुद्धा सांगितले की ऐश्वर्याला शुद्ध आली म्हणून, आणि आता मात्र पुढे काय होणार. तर नाना म्हणतात की आता तरी काय, सगळ्यामुळे मात्र बाजार समितीच्या इलेक्शनवर नक्कीच परिणाम होणार आहे. तर म्हणून नानांना आता फार असं टेन्शन येते. तो सयाजीराव मात्र अगदी छाती वडून अगदी पराचा कावळा करून लोकांना हे सांगणार आहे तर आपणच सर्व कसं ऐश्वर्याच्या बाबतीत घडून आणले म्हणून. त्यावरती सुमित्रा म्हणते की नाही अहो असं काही होणार नाही, कारण ह्या सगळ्यामध्ये आपला संबंध काय. त्यावरती नाना म्हणतात की हे पग कितीही संबंध नसला तरी सुद्धा तो जोडला जाणार आहे. आता खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या शुद्धीवर आल्यानंतर सयाजी डोक्यावर हात ठेवून विचारतो ऐशू कसं वाटतं आता. आता ऐश्वर्या काहीतरी खुणावत असते आपल्या पोटाकडे हात दाखवत, आणि आता तिथे खूप दुखत आहे असं ती सांगते. तेव्हा सयाजी म्हणतो की लवकरात लवकर तू बरी होशील. त्यावरती रडतच कावेरी काकू म्हणतात की बाळा मी तुला म्हणले होते की बाहेर जाऊ नकोस, तू का गेली बरं बाहेर, का तू माझं ऐकलंच नाही. तेव्हा आता सयाजी कावेरी काकूवरच ओरडतो की तुम्ही गप्प बसा, उगाच आमच्या डोक्याचा भुगा करू नका. तेव्हा मात्र आता सयाजी म्हणतो की बेटा हे बघ ऐश्वर्या तुझी ही अवस्था कोणी केली मला माहिती आहे, मला सर्व काही कळाले. जानकीने मात्र गोळी चालवलेली आहे, मी तिला नाही सोडणार आणि मला माहिती आहे की सर्व कोणी केले, जानकीनेच केलेले आहे ना. तेव्हा आता ऐश्वर्या सयाजीकडे बघत मात्र आता तिला जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व काही आठवतो. मायेने तिला जे काही सांगितलेलं आहे आता प्लॅन त्यांचा काय होता त्याबद्दल. तेव्हा आता हे सर्व आठवल्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की नाही मला गोळी. तेव्हा आता सयाजी पुढे म्हणतो की ती गोळी नक्की जानकीने चालवलेली आहे आणि त्यानंतर ती चाकू घेऊन तुला इथे मारायला सुद्धा आली होती. वेळीच तिला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्या पोलीस मात्र बरोबर तिच्याकडून वधून घेतील की हे सर्व तिने केलेलं आहे. तर पोलिसांना आता मी कळवलेलं आहे ते कधीही येतील आणि तुझा जबाब घेतील. आता ऐश्वर्याला सांगायचं आहे की जानकीने गोळी नाही चालवली, परंतु आता सयाजी तिचं ऐकूनच घेत नाही आणि म्हणतो की हे पग पोरी
तू जास्त बोलू नकोस, सगळी ताकद आहे तर ती राखून ठेव पोलिसांना जबाब देण्यासाठी. तुझ्या एका जबाबामुळे आता हे रणदिवे देशोधडीला लागणार आहे, लक्षात ठेव. हे बाजार समितीचं इलेक्शन आहे तर ते आपणच जिंकणार आहोत. माझ्या पोरीला गोळी मारली त्यामुळे आता त्या जानकी बरोबर सगळे काही रणदिवे आपल्या कर्माची फळं भोगतीलच. कावेरी काकूंना हे आता सयाजीचं बोलणं काही पटत नाही, पण त्या अगदी रागाने सयाजींकडे बघत हे सर्व सहन करत आहेत. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या मात्र आता तिला जे सांगायचं आहे तर ते तिला ती सांगताच येत नाही. आता सयाजी पुढचंच बोलत असतो. त्यानंतर आता इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र हे सगळेजण घरी येतात. सौमित्र आई असं म्हणतो तर सगळेजण आता या तिघांकडे बघत असतात. तेव्हा सुमित्रा विचारते की जानकी, ऋषिकेश तुम्हाला येण्यासाठी इतका उशीर का झाला बरं? आम्ही किती काळजी करत होतो, नक्की तिकडे काय झालं? त्यावरती आता अवंतिका म्हणते की हे बघा आई, तुम्ही शांत व्हा आणि बसून घ्या. तेव्हा आता नाना ऋषिकेशला विचारते की नक्की काय झालं ते सांग. तेव्हा आता ऋषिकेशला खूप टेन्शन येते आणि तो खाली बसत म्हणतो की नाना, आपली जानकी ह्या प्रकरणात अडकली हो, ती यामध्ये अडकली. आता हे ऐकून नाना आणि सुमित्रा ह्या अवंतिका यांना धक्का बसतो आणि सगळेजण पूर्णपणे आता चेहरे पाडून बसलेले आहेत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश काय सांगतोस तू? आणि ती जानकीला विचारते की जानकी अगं ऋषिकेश हे सर्व काय बोलतो, सांग ना तिकडे काय झाले म्हणून. आता मायाला तर खूप आनंद होत असतो, तिच्या मनाजोगतं सगळं काही होत आहे म्हणून. त्यानंतर आता इकडे सयाजी मात्र ऐश्वर्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो की हे बघ पोरी, मी तुला जे काही सांगत आहे तर तेच पोलिसांना सांग की जानकीने तुला गोळी झाडली म्हणून. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हे सर्व ऐकतात आणि सयाजीला म्हणतात की तुम्ही हे सर्व काय बोलतात, आम्हाला त्यांचा जबाब घेऊन द्या आणि काय जबाब देणार आहे तर ते तुम्ही त्यांना कशाला सांगतात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की जे घडलेलं आहे तर तेच मी तिला सांगायला भाग पाडतोय. आता इन्स्पेक्टर पवार म्हणतात की तुम्ही हे सर्व करू नका. तेव्हा आता सयाजी पवारवर अगदी ओरडतो आणि त्याला धमकावत म्हणतो की माझ्यासमोर वचावचा बोलायचं नाही, तू जबाब घेण्यासाठी आलेला आहे त्यामुळे जबाब घ्यायचा आणि नीट निघायचं, कळले ना तुला आता हे सर्व. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा सयाजीराव, कायद्यात राहताल तर फायद्यात राहाल आणि जबाब घेण्याच्या अगोदर मात्र ह्या केसच्या संदर्भात तुम्ही काही एक शब्द नाही बोलू शकत. तेव्हा सयाजी म्हणतो की मला अक्कल शिकू नको, जे कामासाठी तू आलेला आहे तर ते काम कर आणि चालता हो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याला विचारतात की नक्की तेथे काय घडले होते, सविस्तर तुम्ही सांगू शकतात का? तर ऐश्वर्या मान डोलावून हो असं म्हणते. तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुमच्यावर हल्ला कोणी केला? तर सयाजी डोक्यावर हात ठेवून म्हणतो की हे बघ बेटा, घाबरू नकोस, जे काही आहे ते लवकर सांग. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऐश्वर्या तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही मायाच्या आई वडिलांना किडनॅप केलेला आहे. तेव्हा आता सयाजी ओरडतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तू काय बोलतोस, हे तुझं तुला कळते का? ऐश्वर्या सयाजीला डॅडा म्हणत हात धरत शांत राहायला सांगते. तेव्हा आता ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की हे बघा, मी असं काही केलेलं नाही, मायाच्या आई वडिलांना किडनॅप नाही केलं आणि जेव्हा मी गोडाऊनला गेले होते तर तेथे जानकी आली होती आणि तिने माझ्यावर गोळी झाडली. आता मात्र इन्स्पेक्टर साहेबांना जानकीला पकडायला यायचं असतं. त्यानंतर सुमित्रा म्हणते की हे बघा नानांना की नाही, कोणीतरी मुद्दाम जानकीला ह्या सगळ्यामध्ये अडकवत आहेत, तुम्हीच काहीतरी आता करा. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं पण सुमित्रा, जानकीने स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे, त्यात म्हणजे ही ऐश्वर्या पोलिसांना काय सांगते ते कुणास ठाऊक आता. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे देवा, म्हणजे पोलीस खरंच येतील आणि जानकीला अटक करतील का? त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा हे चर्चा आपल्या रूम मध्ये करत आहे. खरं तर आज जानकी वहिनीला पोलीस अटक करणार होते, पण ती ऐश्वर्या शुद्धीवर आली, कारण मायाने जानकी वहिनीच्या बाजूने साक्ष दिलेली आहे आणि पोलीस जरा शांत आहे. अवंतिका म्हणते की ती माया कितीही दाखवत असली की ती जानकी वहिनीच्या बाजूने आहे, पण तरी सुद्धा माझा तिच्यावर विश्वास नाही, कारण मला ती अजून सुद्धा संशयितच वाटते. इनफॅक्ट म्हणजे मला हेच वाटतं की मायानेच आता वहिनीने या सगळ्यामध्ये अडकवलं असेल. तेव्हा सौमित्र विचारतो की तुला असं का वाटतं? तर अवंतिका म्हणते की प्रत्येक वेळेला ती एक नवीन गोष्ट रचून सांगते, म्हणजे हेच बघ, तू आणि ऋषिकेश दादा मात्र तिच्या आईबाबांना भेटायला गेला होता, तेव्हापर्यंत ती काहीच बोलली नाही. त्यानंतरच मात्र तिला हे सर्व कसं सुचलं की आता त्या ऐश्वर्याने म्हणजे तिच्या आईवडिलांना डांबून ठेवलेलं आहे. तेव्हा तर ती काहीच बोलली नाही, ती तर बोलू शकली असती. आता सौमित्र म्हणतो की तू आणि जानकी वहिनीने तिची चोरी पकडली होती, पण ती का म्हणते की ती पूर्णपणे खोटं बोलत आहे, माझी पूर्णपणे खात्री आहे की ती नक्की काहीतरी लपवते. सौमित्र म्हणतो की लवकरात लवकर आपल्याला हे सर्व कळेलच, परंतु आता जानकी वहिनीला अटक होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल, पण नक्की काय करायचं हे खरंच काही कळत नाही. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हो ना, सगळं काही आता या ऐश्वर्यावर आहे. सौमित्र म्हणतो की आता या क्षणाला जानकी वहिनीला आपल्या आधाराची गरज आहे. आपण पॅनिक होऊन नाही चालणार. त्यानंतर आता इकडे माया आणि सारंग सुद्धा याच विषयावर बोलत आहे. आता माया म्हणते की सारंग, पॅनिक होऊन कसं चालणार नाही बरं, काही घडलं त्यावेळेस मी सुद्धा तेथे होते, म्हणजे माझ्यावर सुद्धा ऍक्शन घेणार, त्यामुळे खरंच मला खूप काळजी वाटते. तेव्हा सारंग मायाला म्हणतो की हे बघा, तुम्ही काही केलेलं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आता माया म्हणते की टेन्शन घेऊ नका म्हणजे काय सारंग, तुम्ही असं का बोलतात? आणि आता माया लगेच म्हणते की हे बघा, काही झालं तरी माझ्यात तुम्ही
सोबत असताना म्हणून ती सारंगचा हात घट्ट पकडते आणि सारंगला सुद्धा आता बरोबर आपल्या हातचा बाहुला बनवते. सारंग म्हणतो की माया हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कायम तुमच्या सोबत असेल. माया आता खुश होत सारंगला थँक्यू बोलते. त्यानंतर सारंग मायाला विचारतो की ती ऐश्वर्या नक्की काय जबानी देईल. तेव्हा आता माया लगेच आता आपल्या मनात म्हणत असते की आता तोच विचार मी करत आहे की जर त्या ऐश्वर्याने माझं नाव घेतलं आणि याला मी घोळात घेते तसं मला इतरांना घोळात घ्यायला नाही जमणार आणि यामध्ये मी पूर्ती अडेल म्हणून. तेव्हा आता सारंग विचारतो की माया कसला विचार करता तो. तेव्हा म्हणते की आता मी सगळ्या त्या प्रकाराचा विचार करत आहे. ऐश्वर्या नक्की काय सांगेल याचीच मला काळजी वाटत आहे. मात्र आता जानकी ताईंचं नाव घेऊ शकते, हवं ते सांगेल. आता मात्र सारंगला टेन्शन येते. त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये आहेत. त्यांची सुद्धा आता हेच चर्चा सुरू असते. ऋषिकेश म्हणतो की जानकी हे सर्व तू मला सांगायला हवं होतं, कारण तेव्हा जर सांगितलं असते तर ही वेळ आज आपल्यावर आली नसती. तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच ऋषिकेश माझं चुकलं आणि सॉरी ऋषिकेश, खरंच मी खूप घाबरले होते म्हणून तुम्हाला सत्य सांगू किंवा नको सांगू या पेचात मी पडले होते आणि मला हे सर्व कळत होतं की एकीकडे तुम्हाला आता इलेक्शनचं टेन्शन आहे आणि दुसरीकडे मात्र त्या मास्कमॅनची भीती. ऐश्वर्याला मात्र माझ्याकडून गोळी लागली हे ओझं मनावर घेऊन माझा जीव तिळतिळ तुटत होता. जेव्हा मात्र माझ्या मनात हे सर्व यायचं तर मला मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं. तेव्हा आता जानकी खूप रडत आहे. तर ऋषिकेश तिला म्हणतो की हे पग शांत हो जानकी आणि स्वतःला यातून सावर आणि हे पग जे काही झालेलं आहे तर त्यात अगदी कायम मी तुझ्या सोबत असेल, ते बदलता नाही येणार आणि मी तुला आज वचन देतो की ह्या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेल, म्हणजे माझ्यावर तू विश्वास ठेव. तेव्हा आता जानकी खूप रडत आहे आणि ऋषिकेश तिला आधार देत घट्ट असं मिठीत घेतो. तर जानकी मिठीतून खूप अशी रडते आणि हा भाग येथे संपतो. आता ओवी रडतच जानकीकडे येते आणि म्हणते की आई तू कुणाला गोळी मारली का. तेव्हा आता जानकीला हे ऐकून धक्का बसतो. जानकी म्हणते की तुला कोणी सांगितलं. रडतच आता ओवी म्हणते की माझ्या फ्रेंडच्या आईने सांगितलं. आता हे ऐकून ऋषिकेश आणि जानकीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जेव्हा घरी येते तर सयाजीला सांगते की हे सर्व करणारी माया आहे, माया जानकी नाही. आणि आता मात्र माया इकडे ठरवते की काही झालं तरी ऐश्वर्याला मला भेटावं लागेलच, म्हणून आता ती भांड्यावाल्यांचं नाटक करते. साडी वगैरे नेसते, डोक्याला टिकली वगैरे मोठी लावते आणि कावेरी काकू म्हणजे सयाजीच्या घरी येते. कावेरी काकू दरवाजा उघडतात. माया आता तिथे खाली गाठोडं वगैरे घेऊन बसलेली आहे. आता मात्र लगेच इकडे हवालदार मात्र मायाला शोधण्यासाठी रणदिव्यांच्या घरी येतात. माया कुठे आहे असं विचारतात. तेव्हा आता जानकी म्हणते की माया घरात नाही. तर हवालदार म्हणतात की तिला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलेलं आहे, कारण आता त्या ऐश्वर्याने मायाच्या आईवडिलांना किडनॅप केलं असं कोणताही पुरावा आम्हाला नाही सापडलेला. तेव्हा आता हे ऐकून जानकीला तर धक्का बसतो. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.